या भाजीला ना उसावरच्या शेंगा किंवा घेवडा असं म्हणतात. म्हणजे मला जेवढी नावं माहिती आहे तेवढं मी सांगितलं, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळं म्हणतात. तर ह्या मी नीट करून घेतल्या आणि त्यातले दाणे आणि असा कांदा कट करून घेतलेला आहे. तर मस्तपैकी अशी ह्या शेंगांची भाजी करणार आहे. तर भाजी करते आणि कढई जराशी हे दिसत कारण त्यातच मी ह्या ज्या शेंगा टाकून ना त्या शेंगा भाजून घेतल्या. काही उकडून घेतलं तरी चालतं. अशा थोड्याशा भाजून तेलात घेतल्या की तेव्हा उकडून घेतली की छान होते त्याची. आणि डायरेक्ट करत नाही तशा मी कांदा वाटत जाते आणि त्यातले हे जे दाणे ते आपण भाजून घेणार आहे. चटणी संपलेली आहे, काढलेली नाही आहे. काढते ना अजून शेंगा भाजीपर्यंत वेळ आहे, काढून देते. अशा पॅक करून ठेवते मी पिशव्या. प्लॅस्टिकमध्ये ठेवायचं नसतं, पण कसं होतं एकाच बेडमध्ये तिला हवा लागते अशी जेवढी लागेल महिन्याची तशी काढता येते. सगळे एकदम काढले की ते टोपण एकदा आपण ओपन केलं मग काय होतं सगळ्याच हवा वगैरे लागते. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या आपल्या मैत्रिणींचं किचन छोटं असतं ना, तर त्यांना उपयोगी अशा टिप्स असतील या व्हिडिओमध्ये. कमी जागेचा वापर, जास्तीत जास्त सोयीस्करपणा आणि छान वाटेल असा कसा करायचा हे मी शेअर केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडतील. तर भाजीमध्ये चटणी, मीठ आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण शेंगा आपण भाजून घेतलेल्या आणि ते शिजत ठेवले. आता इथे हर्षदाला म्हटलं भांडी लाव, कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी सकाळी तिचं कॉलेज असतं आणि संध्याकाळी क्लास आता चालू झालेला आहे, त्यामुळे नंतर घरी येते ती. त्यामुळे तिला म्हटलं आता भांडी लावाच, नाहीतर मी सकाळीच लावून घेते, ते पण शेअर केलेलं आहे. तिला म्हटलं जराशी भाजी पण बघ मधीच, आणि तिला बंद कर म्हटलं. आपल्याला एक अंदाज असतो या वेळेनंतर होईल. आणि मुलींनाही कसं होतं मग की बाबा कळतं की मध्ये मध्ये असं जर किचनमध्ये असेल आणि गॅसवर एखादी गोष्ट असेल तर पाहावी लागते, किंवा ॲट अ टाईम 2 कामं केल्यामुळे बरं पडतं हे त्यांना कळतं. कारण मी गॅलरीत गेलेले, कपडे सुकत घालायचे होते आणि त्याचबरोबर सकाळी ना भांडी म्हणजे डबे सुकत घातलेले ते आणायचे होते आत. तोपर्यंत तिला भांडी लावायला लावली. ते आता नेहमी काय मुलांना आपल्यावर मदत नाही करता येत, पण ज्यावेळेला ती घरात असतील तेव्हा छोटी मोठी कामं सांगायला हरकत नाही असं मला वाटतं. यामुळे आपल्यालाही थोडीशी मदत होते आणि त्यांना पुढेही हे उपयोगी पडतं. भाजी झालेली आहे आणि ठेवायची मला उतरून. तर त्याआधी एक गोष्ट तुम्हाला मी शेअर करते. चला दाखवते. दुधाचं पातेलं तिकडे ठेवून येते. दूध थंड झालेलं आहे खरं म्हणजे, आणि काय इकडे ठेवलं ते सांगते. तर मध्ये मी म्हटलं की फर्निचर केलं. फर्निचर म्हणजे काय अगदी भरपूर खर्च करून वगैरे असं काही मी केलेलं नाही, ठराविक बजेटमध्ये केलेलं आहे. आणि हे कशा दृष्टीने केलं ते सांगते. मला हे आता इथं टेबल आहे, मला काय व्हायचं जेवण ठेवायला काय म्हणा आणि अनेक गोष्टींसाठी याचा वापरही होतो मला, की कोणत्या तेही सांगते. तर यादी दाखवते कसं आहे. मी खुर्ची ठेवलेली असते, तर 2-3 खुर्च्या बसू शकता. तर हे अशी मला जागा होते बघा, इथे भरपूर जागा होते. असं हे फोल्ड होतं, कारण इथं मला जागा जी आहे ना इथे किचनमध्ये मला खूप कमी जागा आहे. आणि जेवण ठेवायचं झालं की तो खूप प्रश्न पडायचा. तिथं जेवण करायचं, मग चपाती वगैरे करायचं झाली की खूप प्रश्न पडतो. आणि टेबल मला करून घ्यायचं होतं, पण असं टेबल हवं होतं की बाबा मला पाहिजे तेव्हा हे कर. असे टेबल पण मिळतात आपल्याला माहिती आहे की बाबा उचलून इकडे तिकडे ठेवता येतात. पण हे म्हटलं असं बरं पडेल, त्यामुळे असं घेतलं मी.
आणि हे पुन्हा आपण त्याला करताना फक्त असं केलं की आपलं टेबल हे तयार होतो. आणि असं टेबल करून घेतलं काय होतं, जेवण एकतर ठेवता येतं, इथं चहा जेवण एखाद्याला 1-2 माणसं बसून इथं चहा जेवण घेऊ शकतात. आणि मग मला चहा वगैरे घ्यायचं झालं तरी मग बाहेर जावं लागायचं किंवा इथं खाली बसायचं झालं की मग ते असं सगळं हे होत होतं. कारण एवढ्याशाच ह्याच्यात सगळं करायचं म्हटलं की अवघड होतं. त्यामुळे इथं मला बरंचसा ह्याचा उपयोग होतो. आणि काही जणांना जर करायचं असेल तर अशा पद्धतीने हे करता येईल. त्यामुळे म्हटलं आपण शेअर करावं की बाबा जे काय केलं फर्निचर ते कसं केलं, की ज्या दृष्टीने कमी जागेत ज्यांची किचन छोटी असतात त्यांना असं पाहिजे असतं, पण मग ते कसं करायचं, तर यासाठी मी असं हे केलेलं आहे. आता हे इथं कमी करता आलं असं, मी असं इथं कमी करूया असं म्हणत होते, एवढाच ठेवूया. पण ते आमची जी करणार आहे ते म्हटले नको जरासं जास्त ठेवूया. आम्ही म्हटलं असू देत, कारण आता जेवण जर ठेवलं तर इथं बसता येतं एखाद्याला. तर पुन्हा जेवण तिकडं ठेवलं आणि इथं जेवायला बसलं पुन्हा ते घ्यायला वगैरे जायला बरं हे होतं. त्यामुळे आणि हे आपल्याला जर खाली हवी असेल जागा तर खाली पाडता येतं, तिथं आपण बसू शकतो जर आपल्याला काय बसून जर करायचं असेल. तर काही वेळेला मी गॅस खाली घेते, मी शेअर केलेलं आहे, गॅस खाली घेते आणि करते मी. तर मग त्यावेळेला खाली पाडता येते, बाबा ती काय तुम्हाला पुऱ्या लाटून देते काय करते, जादाचं असतं जेवण इथं ठेवता येते, करता येते. आणि पुन्हा आणि सांगते ह्याच्या खालची जागा सुद्धा मी हे करत नाही. म्हणजे आता जेव्हा माझं हे टेबल असं असतं तर ह्याच्या खालची जागा आपण वाया जाऊ देत नाही. तर काय ठेवते ते पण दाखवते. तर तिथे तसा मी ड्रम ठेवलेला आहे तो, म्हणजे जेव्हा टेबल मी असं करते तेव्हा. तर ड्रम कसं पटकन आपल्याला हलवता येतो. तर बाकीचं काय छोटे छोटे डबे वगैरे त्यात ठेवायचं काही इतर काय ठेवायचं तर म्हटलं. आणि त्या ड्रममध्ये पण काय केलं मी, जी काही भांडी लागत नाहीत, पण लागत नाहीत म्हणजे कशी आपल्याला कधीतरी कोणतरी आलं तर लागतील, किंवा एखादं आपण सगळं ठेवत नाही पण ते पाहिजे असतं नंतर 15 दिवसातून महिन्यातून लागतं. तर अशी जी भांडी मला लागते त्यात भरून ठेवलेली आहे. नेहमीचे ते फक्त मी लावलेली असतात नेहमी, आणि त्यात मी तशी भरून ठेवते. म्हणजे पाहिजे तर तो उचलता येतो, काढता येतो, किंवा पाण्याचा प्रॉब्लेम येतो मग पाणी वगैरे जर पेपरला बातमी असते ना की 2 दिवस पाणी येणार नाही तर अशा मग पाणी भरून ठेवलं तिथं तरी चालतं. म्हणजे असं त्याचा यूज पण करता येतो इतर वेळेला, की असं नाही की टेबलच्या खालचं हे होईल असं. पण ह्याला पाय नसल्यामुळे एवढं हे नाही होत, पाहिजे तेव्हा हे करता येतं. यावर काय करता येतं, मला भाजी नीट करायची तर हे करता येते तेवढीच. इतर वेळेला मी हॉलमध्ये म्हणजे आणली की भाजी नीट करून वेगवेगळे करून ठेवते सेपरेट. पण नीट करायला वगैरे भाजी चिरायला वगैरे आपल्याला बसायचं झालं तर इथं बसता येतं. कारण मला सगळं मध्ये खाली बसून आणि खाली बसून मला कमरेचा त्रास असल्यामुळे मग असं करून घेतलं की ज्यांना जागा कमी येत नाही असं करून घेतलं की बरं पडतं. आणि आपण स्वतः करून घेतलं कमी खर्चात वगैरे होतं. ॲक्च्युली इथं ठरवलेलं मी वेगळं, पण ते बजेट अगदीच मोठं होतं आणि एवढं काही करायचं नव्हतं. म्हटलं आपल्या ठराविक बजेटमध्ये म्हणजे सुटसुटीत असं मला करायचं होतं. एक एरिया असं एक करायचं होतं की बाबा जिथं निवांत वाटावं. एक तर छोटं आहे आपलं म्हटलं किचन, आणि त्या किचनमध्ये 1-2 अशा जागा हव्या की तिथं छानही वाटेल आपल्याला बघितल्यावर. कारण सगळीकडेच आपण छान वाटेल असं करू शकत नाही ना. काही ठिकाणी असंही केलेलं आहे की मला सोयीस्कर होईल अशाही जागा मी करून ठेवले. मला काही ठिकाणी 1-2 जागा म्हटलं अशा करूया की जे छान वाटेल, की अगदी सुटसुटीत तिथे 1-2 मिनटं का असेल ना शांत बसावं. अशासाठी मग मी हे एक केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे किचनच्या तिथं मी ते करून घेतलेलं आहे की बाबा तिथं एक छान वाटावं. आपण बघितलं तिथं नेहमी आपण किचनमध्ये असतो, 1-2 जागा अशा असाव्यात ना किचनमध्ये की आपल्याला ते छान वाटावं. तर सगळं छान वाटावं म्हटलं तर मग सोयीस्करपणा राहत नाही. सोयीस्कर आणि आपल्याला जेवण करता करता पण छान रिलॅक्स वाटलं असं छान वाटेल अशा दृष्टीने मग मी हे केलेलं आहे. मग हे फर्निचरचं जरा चालू होतं तेव्हा मी दाखवलं की माझ्याकडं त्या अशा त्या प्लायवूडच्या फळ्या असतात ना त्या पूर्वी मी करून घेतलेलं होतं. तर त्या बऱ्याचशा होत्या. मग त्याचा काय यूज करायचा, तर हे मी आणलेलं ते पूर्ण हेच आणलेलं, पण त्याचा यूज म्हणजे हे जे केलेले आहेत तर त्याचं मी असं हे आम्हीच सांगितलं की असं करा, इथं कपाट करूया म्हणून, पण नको म्हटलं ते बरंचसं सगळं हे झालं असतं. तेवढंच सुटसुटीत तेवढंच असू दे म्हणून मग मी हे असं करून घेतलं तिथं. हे बाबा फळ्यांचंच करत आहे. आणि त्या होत्या त्याचा सुद्धा मी यूज केलेला आहे. म्हणजे कुठं असं हे करू दिलं नाही बाबा टाकून दिलं सगळं असं नाही. तर त्याचा यूज केलेला आहे तेही दाखवेल की त्याचा यूज मी कसा केला तर तेही दाखवेल. आणि 1-2 ठिकाणी कसं करणार म्हणजे स्टडी टेबल म्हणा किंवा इस्त्रीसाठी किंवा वाचन करायचं तर त्यासाठी पण काय केलं ते पण दाखवेल, ते शेअर करेल. तरी हे तुर्तास मी माझ्यासाठी काय केलं ते दाखवलं.
म्हणजे असं ऑर्गनाईज काय काय मी जे केलं आहे कमी पैशात किंवा मला सोयीस्कर वाटेल असं, छान वाटेल असं जे काय ऑर्गनाईज केलं आहे आणि अजून चालूही आहे. म्हणजे पूर्ण काही सगळं झालेलं नाही आहे अजून सगळं करून, तर थोडंफार चालू आहे. जसं जसं होईल तसं तसं तुमच्याशी मी शेअर करेनच. की कसं होतं, हे अशासाठी व्हिडिओ असतात की आपल्यालाही त्यामधून आयडिया काहीतरी येत असते. प्रत्येकाचं घर काही सेम नसतं किंवा वस्तू सेम नसतात, असं सगळं होतं. किंवा माझ्या ह्या खोलीची रुंदी म्हणा, लांबी म्हणा, अशीच प्रत्येकाची असते अशी नसते ना. मग त्याप्रमाणे आपण बसवायचं असतं आणि ते आपल्याला स्वतःच हवं. पण याचा यूज कुणाला तरी होईल या ह्यानं मग आपण दाखवत असतो आणि मग त्याचा यूज झाला तर बरं वाटतं, आपल्याला पण छान वाटतं. बाबा ठीक आहे, मला जसा यूज होतो तसा दुसऱ्यालाही होतो, असं मग ते आपल्याला छान वाटतं. हे जे प्लायवूड आहे ना, हे आपलं टेबलचं दाखवून, तर ते विकत आणलेलं आहे. कारण हा पूर्ण मला असा अख्खा हे होता ना म्हणून. आणि ह्या ज्या हे होत्या तुम्हाला सांगितलं, हे जे होते प्लायवूड ते माझ्याकडे पहिले होते केलेले. मग त्याचा यूज मला करायचा होता, बऱ्याचशा होत्या, त्याचा यूज केला. म्हणजे घरात जितकं मला म्हणून वापरता येईल तितक्याच आम्ही केलं. त्याचप्रमाणे हे जे आहे ना, हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की हे चॉपिंग बोर्ड असतो. आणि हा इथं जरा तुम्हाला दिसेल किंचित दिसेल कट झालेला होता. आता टाकताही येत नाही कारण तो मी थोडेच दिवस वापरला आणि तो जरासाही झाला. म्हणून मग म्हटलं असं करावं. हे जे वकील ते मला असं हवं होतं की मी बरेच दिवस ते शोधत होते की म्हणजे आपल्या अन्नाशी किंवा किचनशी म्हणजे जे रिलेटेड असेल, पोटाशी. मग अशी अनेक वाक्य मी काढलेली की बाबा काय करावं, कोणतं द्यावं, कसं करावं. मग त्या ह्याच्यानुसार मी म्हटलं हे वाक्य असं असावं, याने मी केलेलं आहे. आणि हे कसं केलं काय केलं ते पण दाखवेन. तो पण कधीतरी व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्याशी. हे कसं केलं, कमी खर्चात वगैरे आपल्याला असेल ना त्याच्यात होतं, जास्त खर्च त्याला पण येत नाही. बघा कसं वाटतं की हा एक कॉर्नर मी तुम्हाला अजून दाखवला आहे. एक कॉर्नर म्हणजे छोटंसंच आहे एकतर किचन, तर एक जो केलेला आहे तो कॉर्नर मी दाखवला. अजून यात थोडेफार बदल करणार मी आणि नेहमी करत असते, कारण एकच ठेवण्यापेक्षा चेंज थोडं 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 चेंज करायचं. आणि करताना तसं करायचं की ते पुन्हा आपल्याला वाईट वाटू नये बाबा हे मी काढलं, असं नाही. तर त्याने मी केलेलं आहे. तर बघा कसं छान वाटलं का तुम्हाला. तर हे कॅलेंडर इथं लावलेलीच असेल. परवाच्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा मी सांगितलं की बाबा कारण सुरुवात होती, तुम्हाला म्हटलं जुन्या किचनची नवी ओळख. तर असं झालं की हे किचन तेच आहे, फक्त काही थोडेफार बदल केलेत मी. तर हे तेव्हा मी इथं आणि इथंही केलेलं आहे मी त्यासाठी. हे पण म्हणजे स्क्रू केलेलं आहे तिथं. पण इथं का केलं, तिथं लावलेलं मी आधी, पण 5-6 दिवसांनी लक्षात आलं की कसं होतं, इथं चहा घेताना, कारण सकाळचं पहिले आपण लवकर उठतो, आपलंच पहिलं चहा वगैरे घेताना आपण रोजची आपली सवय, तर आदल्या दिवशी बघतो रात्री किंवा सकाळी सकाळी बघतो. मग त्यामुळे इथं बघायला येतं चटकन काही, किंवा तिकडून पण मला नजर हे केली पटकन इथं येतं येतं. इथं म्हणजे लक्ष जात नव्हतं माझं किंवा हे होत नव्हतं, त्यासाठी खास आहे म्हणून म्हटलं इथं असावं. तोपर्यंत तुर्तास मी इथं लावलेलं आहे. बघूया, पण मला वाटते की योग्य आहे, बघूया. पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.